Hello everyone. सगळ्यांना माझा आवाज येतोय? हो. Realme 6i. तुमचं नाव काय इथं? नाव टाका तुमचं. हॅलो. ओम पाटील. ओम पाटील. हॅलो. हा तुमचा हा रोल हा नंबर मॅडम. टाका. रोल टाकलाय नंबर मॅडम. दिला ना तुम्हाला? हा? टाकली मॅडम. फक्त टाकलाय की. नाव दिसते फक्त तुमचं. हा टाकले मॅडम 2 मिनिटं. हा. तुमच्या नावाच्या आधी तिथं रोल नंबर टाका. हा मॅडम. संकेत बागल. मॅडम टाकलाय बघा मॅडम. ओके. मारुती गोखले. गोखले आदित्य गोखले. बोला मॅडम. हा तुम्ही तुम्हाला रोल नंबर मिळालाय ना? हो मॅडम. ओके. तो रोल नंबर टाका की तिथं. शिंदे योगेश. संकेत बागल. Please put your roll numbers in front of your name. आधी तुमच्या नावाच्या आधी टाका ते. अभिजित. C21 अभिजित. टाकले मॅडम. ओके. रोहित गायकवाड. Please put your roll number. सूरज फाटे. अनिकेत शिंदे. C64. रोहित गायकवाड. सूरज फाटे. रोल नंबर्स टाका तुमचे पुढे. नावाच्या आधी तुमचे रोल नंबर्स टाका. मगाशी सरांनी सांगितलेलं तुम्हाला. सूरज फाटे. रोहित गायकवाड. ओके. थँक यू सूरज. रोहित गायकवाड. ठीक आहे, आपण लेक्चर स्टार्ट करायचं. हॅलो. येस मॅम. ओके. हा, माझा आवाज सगळ्यांना क्लिअर येतोय? हो. येस मॅम. ओके. ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल, वेलकम यू ऑल ऑन द बिहाफ ऑफ स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेज. ओके. आपल्याला ऑलरेडी इंजिनिअरिंग बद्दल खूप काही माहिती आहे, त्यामुळे इथं काही आपण ती माहिती घेणार नाहीये. डिरेक्टली आपण आता इंजिनिअरिंग मध्ये काय शिकणार आहे, त्याच्यामध्ये बेसिकली मॅथमॅटिक्स मध्ये काय शिकणार आहे. मॅथमॅटिक्स ज्यांना आवडतो तेच इंजिनिअरिंगला येतात, हो ना?
मॅथ्स हा बेस आहे Yes, madam. इंजिनिअरिंग. प्रत्येकाला मॅथ्स हा सब्जेक्ट आवडतोच, नक्कीच आवडतो. काही एक्सेप्शन केसेस असतात ते सोडून देऊयात आपण. पण आता जेवढे आपण ह्या क्लासमध्ये एंटर झालोय त्या प्रत्येकाला मॅथ्स आवडतं असं कन्सिडर करून आपण मॅथ्स शिकतोय. ओके. तर पहिल्यांदा मी माझं इंट्रोडक्शन करून देते. myself Archita Malge. I am teaching mathematics subject and I have 11 years experience. Okay, थोडंसं ब्रीफ मध्ये सांगितलं मी तुम्हाला, जास्ती काही खोलात शिरायची गरज नाहीये. मग आता आपण मॅथ्स मध्ये काय शिकणार आहे हे आपण थोडंसं डिस्कस करूयात. तर बेसिकली आपण 12th मध्ये 11th मध्ये जे मॅथमॅटिक्स शिकलेलं आहे त्याचेच अप्लिकेशन्स आपण इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स मध्ये शिकतोय. ठीक आहे. आता पहिल्यांदा मी काय करते, तुमचा सिलेबस जो आहे तो सिलेबस थोडासा चॅप्टर वाईज फक्त नावं सांगून तुम्हाला तो सिलेबस स्टार्ट करते. तर पहिल्यांदा ज्यावेळेस आपण मॅथमॅटिक्स मध्ये इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1 हा सब्जेक्ट शिकतोय तर त्याच्यामध्ये पहिला चॅप्टर आहे सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन. मी फक्त इथे नावं सांगते, त्याच्यानंतर आपण डिटेलमध्ये घेऊयात. ओके. सो पहिला चॅप्टर आहे तो सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन. सेकंड चॅप्टर आहे तो एक्सपान्शन ऑफ फंक्शन्स अँड इनडिटर्मिनेट फॉर्म्स. तर सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन मध्ये काय आहे, डिफरन्शिएशन नावातच त्याच्यामध्ये दिलेलं आहे सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन. सो व्हॉट इज मीन बाय सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन? द डिफरन्शिएशन गोइंग ऑन कंटिन्युअसली. ओके. कंटिन्युअस ज्या ठिकाणी डिफरन्शिएशन घेतलं जातं त्याला सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन म्हणतं. मग त्याच्यामध्ये आपण पहिला चॅप्टर जो आहे सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन त्याचं वेटेज आहे, म्हणजे तो 13 मार्काला चॅप्टर आहे आपला. ठीक आहे. मग आता लेट मी स्टार्ट माय व्हिडिओ. ओके. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर जो आहे एक्सपान्शन ऑफ फंक्शन्स. ओके. एक्सपान्शन ऑफ फंक्शन्स अँड इनडिटर्मिनेट फॉर्म्स. तर एक्सपान्शन ऑफ फंक्शन हा सुद्धा चॅप्टर तसाच आहे, त्याच बेसवर आहे. म्हणजे आपण डिफरन्शिएट करत जातो आणि त्याचं ते एक्सपान्शन आपण एका इक्वेशन मध्ये पुट करतो. दॅट इज द एक्सपान्शन ऑफ फंक्शन. व्हॉट इज मीन बाय इनडिटर्मिनेट फॉर्म्स? इनडिटर्मिनेट फॉर्म्स हे आपण ऐकलंय, हा शब्द ऐकलाय आपण. येस प्लीज रिस्पॉन्स टू मी. इनडिटर्मिनेट फॉर्म हे कधी ऐकलंय आपण? लिमिट शिकताना आठवते का? लिमिट 12th मध्ये लिमिट शिकलाय आपण, त्यावेळेस इनडिटर्मिनेट फॉर्म शिकलोय आपण. म्हणजे इनडिटर्मिनेट फॉर्म काय करतोय आपण? कोणता? एल हॉस्पिटल रूल अप्लाय करतोय बघा, आठवतंय? एल हॉस्पिटल्स रूल. येस प्लीज प्लीज थोडस माझ्याशी बोला. नो मॅम. एल हॉस्पिटल रूल नाही आठवत? 0/0 हा, 0/0 फॉर्म म्हणजेच तो एल हॉस्पिटल रूल, इजंट इट? 0/0 फॉर्म असतो आणि 0/0 फॉर्म कधी आपण अप्लाय करतोय? त्याच्यानंतर जो काही आपण म्हणजे न्यूमरेटरचं डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेतो, डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेतो. लक्षात येतं? मग त्यावेळेस त्याला काय म्हणतो आपण? एल हॉस्पिटल रूल, इजंट इट? लक्षात येतं तुमच्या ते? ठीक आहे. मग आता हे आपण सेकंड चॅप्टर मध्ये म्हणजे एक्सपान्शन ऑफ फंक्शन अँड इनडिटर्मिनेट फॉर्म मध्ये शिकतोय. हा चॅप्टरचे वेटेज आहे 19 मार्क, 19 मार्कासाठी तो चॅप्टर आहे. त्याच्यानंतर आपण शिकणार आहे मॅट्रायसेस. मॅट्रायसेस खूपच फॅमिलियर आहे आपल्यासोबत, बरोबर आहे? म्हणजे आपल्याला मॅट्रिक्स हा चॅप्टर खूप आवडतो कारण इझी आहे, सॉल्व्ह करायला पण इझी आहे, समजायला पण इझी आहे आणि तो कुठे कुठे अप्लाय होतो हे सुद्धा आपल्याला माहिती आहे, इजंट इट? मग हा चॅप्टर आहे 20 मार्कासाठी. प्रत्येकांजवळ नोटबुक्स आहेत? हो मॅडम. ओके. मग आता त्याच्यानंतर थर्ड चॅप्टर आहे मॅट्रायसेस. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट जो आहे जो 4th युनिट आहे दॅट इज मल्टीव्हेरिएबल डिफरन्शियल कॅल्क्युलस. मल्टीव्हेरिएबल डिफरन्शियल कॅल्क्युलस हे नावं थोडेसे मोठे वाटतात, पण सगळं आपण जे 11th आणि 12th मध्ये शिकलेलं आहे तेच आहे, याच्यापेक्षा वेगळं काहीही नाहीये. फक्त त्याचे थोडेसे पुढचे ऍप्लिकेशन, म्हणजे इंजिनिअरिंगला जातोय ना आपण, त्यामुळे आपल्याला थोडेसे पुढचे ऍप्लिकेशन इथं स्टडीसाठी आहेत. ओके. त्याच्यानंतर 5वा चॅप्टर जो आहे ऍप्लिकेशन ऑफ मल्टीव्हेरिएबल डिफरन्शियल कॅल्क्युलस.
ऍप्लिकेशन ऑफ मल्टीव्हेरिएबल डिफरन्शियल कॅल्क्युलस. हे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये शेअर करते नंतर, ज्यावेळेस हा आपला चॅप्टर संपेल किंवा चॅप्टर ज्यावेळेस आपण हे करतो इनबॉक्स मध्ये ती लिंक देते, तर त्याच्यावर तुम्हाला सगळे ते चॅप्टर डिटेल्स समजून जातील. ओके. नेक्स्ट लास्ट वन चॅप्टर जो आहे तो व्हेक्टर डिफरन्शियल कॅल्क्युलस. म्हणजे आपण व्हेक्टर जे 12th मध्ये शिकले ते सुद्धा आपण इथं स्टडी करणार आहे. त्याच्या पुढचे जे काही ऍप्लिकेशन्स आहेत ते ऍप्लिकेशन्स इथं स्टडी करतो. मग आता फर्स्ट जो आपला चॅप्टर आता मी आपल्या स्टडीसाठी घेणार आहे मॅट्रायसेस. मॅट्रायसेस मी हा चॅप्टर आय हॅव चूज्ड धिस. ओके. मी हा चॅप्टर काय चूज केलाय, तर तो चॅप्टर आपल्याशी रिलेटेड आहे. रिलेटेड मीन्स म्हणजे कसं आहे, आपण 12th मध्ये शिकलोय त्यामुळे आपल्याला तो थोडा जवळचा वाटतो. The chapter is familiar with us. That's why I'm taking that chapter for first chapter. Okay. म्हणजे पहिल्यांदा आपण मॅट्रायसेस शिकणार आहे. आता मॅट्रायसेस, मॅट्रिक्सची डेफिनेशन आपल्याला माहिती आहे. मॅट्रिक्स मध्ये आपण काय काय शिकलोय? एनीबडी? मॅट्रिक्सचे इन्व्हर्स टाइप्स आहे, रो इन्व्हर्स, रो ट्रान्सफॉर्मेशन, परत Okay. अजून ए इन्व्हर्स काढायचा ओके. आणि Adjoint ट्रान्झिशन, matrix. इनर ट्रान्स, Yes. Adjoint matrix. ऍडजॉइंट मॅट्रिक्स. Okay. Yes. Anybody else? Types of matrices. Yes. Types of matrices, Okay. matrix column. Inverse by adjoint स्क्वेअर मॅट्रिक्स, डायगोनल मॅट्रिक्स. काय करूयात आपण, हे जे तुम्ही सगळं शिकलेलं आहे ते येस सगळं मॅडम. परत एकदा आपण थोडंसं रिवाइज करूयात वन बाय वन. बिफोर दॅट म्हणजे आता हे रिवाइज करण्याच्या आधी आपल्याला थोडंसं आपल्याला जे सिलेबस मध्ये आहे त्याचं डिस्कशन करूयात. आता इकडे बघा, दिसतं स्क्रीन सगळी क्लिअर दिसते तुम्हाला? येस, स्क्रीन दिसते सगळ्यांना? येस मॅम. हो मॅडम. येस ओके. मॅम. Look at that. Unit matrices. Unit matrices. Unit number 3, that is matrices. Okay. मग आता याच्यामध्ये काय आहे? इथं इकडे बघा, थोडंसं मी टेबल वाईज दाखवते तुम्हाला. इथं पहिलं काय, सिरियल नंबर, त्याच्यानंतर सब युनिट, मार्क्स, अवर्स, असेसमेंट अँड ब्लूम्स लेवल. आता याच्यामध्ये आपण काय करूया, हे जे शेवटचे 3 कॉलम्स आहेत ते थोडेसे बाजूला ठेवूया. त्याच्यामध्ये आपण फक्त सब युनिट आणि सिरियल नंबर ते थोडंसं आपण बघूया. आपल्याला काय स्टडी करायचंय. इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1. फर्स्ट पॉइंट, डेफिनेशन ऑफ सिमेट्रिक मॅट्रिक्स, क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स अँड ऑर्थोगोनल मॅट्रायसेस. ओके. त्याच्यानंतर रँक ऑफ मॅट्रिक्स. आता रँक ऑफ मॅट्रिक्स, रँक कसा फाइंड आउट करायचा हेही शिकणार आहे आपण याच्यामध्ये. त्याच्यानंतर कॅनॉनिकल फॉर्म और नॉर्मल फॉर्म ऑफ मॅट्रिक्स. गॉट इट? कॅनॉनिकल फॉर्म और नॉर्मल फॉर्म ऑफ दिस मॅट्रिक्स. आफ्टर दॅट सिस्टीम ऑफ सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. मग त्याच्यामध्ये होमोजिनियस इक्वेशन्स अँड नॉन होमोजिनियस इक्वेशन्स दोन्ही असणार आहेत. ओके. Next part, linear dependence and independence. Linear dependence and independence of vectors. Then Cayley-Hamilton theorem. After that, inverse by Cayley-Hamilton theorem. आणि लास्टचे जे पॉइंट्स आहेत ते आयगन व्हॅल्यूज, आयगन व्हेक्टर्स अँड देअर प्रॉपर्टीज. आता हे थोडंसं आपण ब्रीफ मध्ये घेतलेलं आहे. याच्यामध्ये जास्ती आपण डिटेल्स मध्ये ज्यावेळेस आपण स्टेप बाय स्टेप आपण सॉल्व्ह करणार आहे त्यावेळेस आपण जाऊयात. ठीक आहे. मग आता पहिल्यांदा काय बघायचे, तर आपल्याला डेफिनेशन्स बघायचे. ओके. सो फर्स्ट आय एम टेकिंग दॅट डेफिनेशन. डेफिनेशन मध्ये पहिलं काय आहे? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ मॅट्रिक्स? इकडे बघा, आता सिंपल वे मध्ये आपण सांगू शकतोय. ज्यावेळेस काही नंबर्स कॉलम आणि रोच्या फॉर्म मध्ये आपण प्रिपेअर करतोय किंवा त्या ठिकाणी सेट करतोय, अरेंज करतोय, तर त्यावेळेस त्याला काय म्हणतोय आपण? मॅट्रिक्स. मग आता डेफिनेशन काय असेल? अ सिस्टीम ऑफ नंबर्स
arranged in a rectangular format along rows and columns, and which is bounded by a bracket, a square bracket is called as a matrix. काही वेळेस हा मॅट्रिक्स फक्त रो म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये न दाखवता आपण जो कंस असतो त्या कंसात सुद्धा दाखवलं जातं, त्याला सुद्धा आपण मॅट्रिक्सच म्हणतोय. ठीक आहे. आता इथे या ठिकाणी एक्झाम्पल घेतलं, सगळ्यांना दिसतं हे स्क्रीन? Yes, ma'am. Yes. So first I have taken that A is equal to a set of numbers that is 1, 2, 3, 4, 5, 6. इथे हा सेट घेतलाय 6 नंबरचा. Suppose A is equal to, we have set of numbers 1, 2, 3, 4, 5, 6. Be a system of numbers. Then matrix can be arranged as, म्हणजे हा जो नंबरचा सेट जो आहे तो आपण मॅट्रिक्स मध्ये अरेंज करतो. कसं करतोय इथे दाखवलंय बघा इथं. आता पहिल्यांदा काय घेतलेत? 1, 2, 3 फर्स्ट रो कन्सिडर केलाय, 4, 5, 6 सेकंड रो कन्सिडर केलाय. सो हियर in first row we have elements 1, 2, 3 and in second row we have elements 4, 5, 6. ओके. मग आता हा 1, 4 जो लिहिलेला आहे हे 1, 4, 2, 5, 3, 6 हे काय? फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम अँड थर्ड कॉलम. येस. आता हे सगळं तुम्ही 12वीत 11वीत सगळं व्यवस्थित शिकलेलं आहे. मी फक्त रिवाइज करते हे. ठीक आहे. मग आता मला सांगा याची ऑर्डर काय असेल? व्हॉट इज द ऑर्डर ऑफ दिस मॅट्रिक्स? 2 by 3. 2 by 3. 2 by 2. 2 by M rows and N columns. 2 by म्हणजे 3. 2, yes, 2 by 3 matrix. Order is 2 by 3. काही ठिकाणी थोडेस नोटेशन्स वेगळे असतात, तिथे कन्फ्युज नाही व्हायचं. प्रत्येकाची मिनिंग सेमच असते. 2 rows and 3 columns. M rows and N columns. M by N. 2 into 3, काही जण 2 into 3 म्हणतात, काही जण 2 by 3 म्हणतात. ओके. So here it is 2 by 3 matrix. Order is 2 by 3. Okay. So after this, the same system, number of system we are arranging in the different way. थोडंसं वेगळ्या टाइप मध्ये आपण इथं अरेंज केलेलं आहे. बघा कसं अरेंज केलं इथं. 1, 2, 3, 4, 5, 6. 3 by 2 matrix. Yes. It is 3 by 2 3 by matrix. Matrix. 3 by 2. 3 rows and 2 columns. 2 columns. Yes. So here it is 3 by 2 matrix. म्हणजे आता इथं सिंपल वे मध्ये आपण सांगितलं 2 by 3, 3 by 2 सांगितलं. पण ते जर आपण बुकच्या फॉर्म मध्ये जर बघितलं तर त्याला काय म्हणतोय आपण? मॅट्रिक्स A which is denoted by M by N. N. Okay. M rows and N columns. So M by N. जनरल डेफिनेशन आहे ही. A is equal to A11, A12, so on, A1n, and last row with element AM1, AM2, and so on, AMN. सगळ्यांना दिसते हे? इथे किती कॉलम्स आहेत, किती रोज आहेत? M rows and N columns. So it is M by N orders matrix. आता ह्याच्यामध्ये जेवढे एलिमेंट्स आहेत A11, A12, A1n हे सगळे ऍक्च्युअल एंट्रीज आहेत आणि ह्याला आपण काय म्हणतोय? एलिमेंट्स म्हणतोय. बरोबर आहे. त्याला आपण डिनोट कसे काय करतोय? AIJ. आता AIJ, आय म्हणजे काय डिनोट करतो सांगू शकते कोणी? व्हॉट इज मीन बाय आय? Row. I is a row. Row. Column. Yes, ith row and jth column. Column. Yes. Yes, I indicates the row and J indicates the column. Once again, I am taking that different example. Entries, elements किती आहेत? 9 elements आहेत. 3 rows and 3 columns मध्ये आपण distribute केलेलं आहे त्याला. आता हे डिटेल मध्ये सांगायची गरज नाहीये तुम्हाला. ठीक आहे. फर्स्ट कॉलम मध्ये, फर्स्ट रो मध्ये कोणते एलिमेंट आहे, सेकंड रो मध्ये कोणता एलिमेंट आहे, थर्ड रो कॉलम मध्ये कोणता एलिमेंट आहे. AIJ च्या फॉर्म मध्ये लिहिलं आपण. आता इथे बघा 1, 1, 1 घेतलं इथं. म्हणजे हा 1 कुठे आहे? फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम मध्ये. बरोबर आहे. AIJ जर आपण ज्यावेळेस आपण डिनोट करतोय, सो 1, 1, 1 दॅट इज 1 in the position of first row and
first column. Got it? Ith row and jth column. आता डिटर्मिनंट, मला सांगा डिटर्मिनंट आणि मॅट्रिक्स याच्यामध्ये काही फरक आहे का? हो मॅडम. येस, डेफिनेटली त्याच्यामध्ये फरक आहे. मग आता डिटर्मिनंटची डेफिनेशन बघूया थोडस इथं. या ठिकाणी डिटर्मिनंटची डेफिनेशन काय सांगा, बघून सांगा इथं पाहिजे तरी, स्क्रीनवर दिसते तुम्हाला. Yes, please. The arrangement of numbers in equal number of horizontal and vertical lines written between two vertical lines is called as a determinant. Actual determinant म्हणजे काय असतं? डिटर्मिनंट हा मॅडम, कशाचा काढला square- जातो? बार असतात, दोन Square बार matrix. असतात. हा, स्क्वेअर मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काढला जातोय. बरोबर आहे. आता इथं रो ची डेफिनेशन आहे, त्याच्यानंतर कॉलमची डेफिनेशन बघितली आपण. हा, आता रो म्हणजे काय? हॉरिझॉन्टल अरेंजमेंट, दॅट इज कॉल्ड ॲज रो. व्हर्टिकल अरेंजमेंट इज कॉल्ड ॲज अ कॉलम. आता लीडिंग डायगोनल्स काय असतात? डायगोनल एलिमेंट कशाला म्हणतोय आपण? येस प्लीज. डायगोनल एलिमेंट सांगू शकते कोणी? Elements along the diagonal of determinant. डिटर्मिनंट नाही, मॅट्रिक्स मध्ये पण डायगोनल एलिमेंट्स असतात ना, म्हणजे जे कॉर्नर असं तिरकस घेतो आपण. म्हणजे सपोज आता 1 2 3 4 5 6 7 8 9 असं घेतलं आपण. ओके, 1 2 3 4 5 6 7 8 9. मग डायगोनल एलिमेंट्स कोणते झाले सांगू शकता तुम्ही? 1 5 5, आणि 9. 5 Yes, 1 5 9 is a that are called as a diagonal element. Okay, so here next, order of determinant, the n equal into number n. of rows and columns. म्हणजे डिटर्मिनंट म्हणजे मॅट्रिक्स ऍक्च्युअल आपण हे करतोय तिथं. मॅट्रिक्सचा जो ऑर्डर असणार तेच डिटर्मिनंटचा ऑर्डर असणार आहे. ठीक आहे. आता डिटर्मिनंटला पर्टिक्युलर आपण एक सिम्बॉल यूज करतोय. कोणता सिम्बॉल यूज करतोय? डेल्टा. लक्षात येतं? डेल्टा किंवा कॅपिटल डी किंवा ए हा 2 बार मध्ये लिहिला जातो. 2 लाईन्स मध्ये ए पुट केलं जातं. दॅट इज द नोटेशन. गॉट इट? मग आता इथं बघा, ऑर्डर ऑफ डिटर्मिनंट आपण त्या मॅट्रिक्सचा जो ऑर्डर असणार आहे तोच डिटर्मिनंटचा ऑर्डर असणार आहे. त्यालाच आपण ऑर्डर ऑफ डिटर्मिनंट म्हणतोय. डिटर्मिनंट इज डिनोटेड बाय डेल्टा और कैपिटल डी और a symbol a which puts in 2 bars. ठीक है? आता इथे बघा, just we are taking a simple example. a1x plus b1 is equal to 0, a2x plus b2 is equal to 0. ठीक आहे, हे दोन इक्वेशन्स आहेत. आता हे इक्वेशन्स आपण मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये लिहूयात. इथे बघा आता अगोदर a1 b1 a2 b2 फर्स्ट रो चे एलिमेंट्स आहेत, सेकंड रो चे एलिमेंट्स आहेत. फर्स्ट कॉलम चे a1 a2, सेकंड कॉलम चे b1 b2. ठीक आहे, आता हा झाला तो डिटर्मिनंट फॉर्म. आणि याच्यामधलं प्रिन्सिपल डायगोनल और लीडिंग डायगोनल एलिमेंट्स कोणते झाले? a1 b2. B2. गॉट इट? हा, येस. आता या ठिकाणी बघा, डिटर्मिनंट ऑफ थर्ड ऑर्डर. व्हाय आय एम टेकिंग दिस? आता आपण हे ऑलरेडी शिकलेलं आहे, त्याच्यामुळे थोडस फक्त रिवाइज करतो. त्याच्यामुळे आपण हे थोडस ब्रीफ मध्ये घ्यायला लागलंय. ओके, बाकीच्यानी थोडेसे आपले जे काही ऑथॉरिटीज आहेत ते वापरू नका. इथं स्क्रीनवर तुम्ही शेअर करताय. स्टॉप दॅट शेअरिंग प्लीज. प्रज्ञा, आता एक्झाम्पल घेतलं इथं.
फर्स्ट रो मध्ये A1 B1 C1, सेकंड रो मध्ये A2 B2 C2 आणि थर्ड रो मध्ये A3 B3 C3. ओके, आता याचा डिटर्मिनंट आपल्याला दाखवायचे. मग थर्ड रो डिटर्मिनंट ऑफ थर्ड ऑर्डर म्हणजे 3/3 चा डिटर्मिनंट आहे हा. ओके, 3/3 चा डिटर्मिनंट दाखवला इथं पण. आणि तो कोणता सिम्बॉल घेतलाय? डेल. गॉट इट. इकडे बघा आता, इथं रो दाखवले तिथे कॉलम दाखवलेत. ऑर्डर ती तेच राहणार आहे, ऑर्डर काही डिफरंट राहणार नाही. प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट्स बघा, त्या डिटर्मिनंट मध्ये प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट्स A1 B1 C1, A2 B2 C2, A3 B3 C3. मग आता प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट्स कोणते झाले? A1 A1 B2 B2 C3. B2 Yes. C3. Yes, very good. आता डिटर्मिनंट कसं फाइंड आउट करायचंय ते बघूयात आपण. मग आता मी एक सिंपल एक्झाम्पल देते, त्याचं मला डिटर्मिनंट सांगू शकताय तुम्ही? नोटबुक्स आहे हो, मॅडम. सगळ्यांकडे? हो मॅडम. नोटबुक्स आहेत? ओके, Yes. प्लीज राईट डाऊन. मॅट्रिक्स कॅपिटल A इज इक्वल टू वन टू थ्री. फर्स्ट रो, second row 4 5 6, and the last row we have element 7 8 9. Please find out the determinant of this matrix A. Yes please, थोडासा वेळ घ्या, व्यवस्थित फाइंड आउट करा. डिटरमिनंट फाइंड आउट करायचंय. डिटरमिनंट कसं फाइंड आउट करतोय? पहिल्यांदा हा 1 घेतोय, त्याचा मायनर. ओके, 5 6 8 9, दिस इज द मायनर. देन -2, त्याचा मायनर काय असेल? त्याच्या खालचे जे एलिमेंट्स असतात ते निग्लेक्ट करायचे, त्याच्या Four, साइडचे जे seven, एलिमेंट्स nine. असतात ते निग्लेक्ट करायचे. म्हणजे काय असतील? 4 6 7 9 and third. 0. Zero. डिटरमिनंट 0 आला? आन्सर 0 येते मॅम. ओके, नो प्रॉब्लेम. 0 Yes, येते मॅडम. 0. Yes, 0. that is 0. Very good. म्हणजे तुम्हाला डिटरमिनंट कसा फाइंड आउट करायचा हा कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झालाय, म्हणजे तुम्हाला ऑलरेडी क्लिअर म्हणजे माहितीच आहे तो. ठीक आहे, आता तोच कन्सेप्ट मी इथे थोडस लिहून दाखवलेलं आहे तुम्हाला. थोडस बघा, वाचून बघा थोडस. A1 साठी आपण काय करतोय, B1 साठी काय करतोय आणि C1 साठी काय करतोय. तुम्ही तुमची स्क्रीन झूम करून बघू शकताय, वाचू शकताय. तुमचं जर मोबाईलवर बघत असाल तर तुम्ही स्क्रीन अशी झूम करा थोडीशी, तर तुम्हाला कळून जाईल ते. आलं लक्षात? पुढे प्रोसीड करायचं आपण. Yes, ma'am. ओके, जस्ट वी आर गोइंग फॉर नेक्स्ट. इथे एक डिटरमिनंट दिला मी, सॉरी मॅट्रिक्स A दिलेला आहे, त्याचा डिटरमिनंट फाइंड आउट करायचंय. बघा तो मॅट्रिक्स काय येतो तुम्हाला व्यवस्थित. फर्स्ट रो with element 1 0 6, second row 7 2 5, third row 3 4 6. Please tell me the determinant of this matrix A. Everyone solving? प्रत्येक जण सॉल्व स्क्रीन करतोय नीट ना? दिसत नाही मॅम. आता थोडेसे झूम करा, की झूम करा दिसेल तुम्हाला. झूम करून बघा थोडस. आता बघा दिसतं? नाही.
106 725 346. पहिला रो सांगते तुम्हाला. 106 सेकंड रो 725 and third row 346. Answer 154. हा बाकीचे बोला. 74. 124. 124 answer आहे. 124. ओके ठीक आहे. आता आपण आन्सर बघूयात काय येते आता. हा इथे सॉल्व्ह केलंय मी. इथे बघूयात आपण. पूर्ण स्टेप वाईज सांगितले मी तर. सो आन्सर इज हिअर 124. प्रत्येक जण आपला आन्सर चेक करा. इथे मेथड पण दिली बघा. कसे सॉल्व्ह करायचे आपण. डिटरमिनंट कसं सॉल्व्ह करायचं. इझी मेथड मध्ये इथे सांगितलेलं हाऊ टू सॉल्व्ह द डिटरमिनंट. हाऊ टू फाइंड आउट द डिटरमिनंट